कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा लढेंगे लढेंगे स्मार्ट मीटर योजना रद्द करा और गरिबाची लूट बंद करा अदानींचा धंदा वाढवणं बंद करा आज एमएससीबीवर आपण हा काढलेला मोर्चा आहे. त्या मोर्चाच्या आयोजकांमध्ये असलेले सर्व हरा जन आंदोलन संघटनेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि सर्व सभासद, भारत जोडो अभियानशी जोडलेले सर्व नागरिक, महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणारे सर्व प्रमुख पक्ष, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने असा मोर्चा काढला. आज आपली मागणी एकच महत्वाची मागणी, अनेक प्रश्नावर आपण झगडत आलेलो आहोत, पण आजचा आपला मुद्दा आहे ती म्हणजे स्मार्ट मीटर नावानं जे काही लावलं जात आहे ती गरिबाची, शेतकऱ्यांची, सामान्य नागरिकांची लूट आहे. ती लूट कशी आहे? तुमचं मीटर तुम्हाला न विचारता घरात घुसून काढलं जाणार आहे. अनेकांचं काढलं गेलेलं पण आहे. घरामध्ये आपण सगळे शेतकरी, शेतमजूर आहोत, गावागावातले. आपल्या घरात पुरुष माणसं दिवसभर असत नाहीत. बाया सुद्धा कामासाठी कुठे शेतावर गेल्या, रानात गेल्या, तर घरात फक्त म्हातारी माणसं आणि पोरं असतात. अशा टायमाला दुपारच्या वेळेला येऊन अदानीच्या कंपनीचे लोक परस्पर आपला मीटर काढून येतात आणि तिथं स्मार्ट नावाचा मीटर बसवतात. याच्यात स्मार्ट काही नाहीये. स्मार्ट हा इंग्रजी शब्द आहे. स्मार्टचा अर्थ आहे हुशार, चलाक. तो मीटर हुशार चलाक नाहीये. तो अदानी महाहुशार आणि महाचलाक आहे आणि त्याच्या नादाने चालणारं सरकार ही चलाकी चालवत आहे. पण त्या सरकारला हे बजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही सत्तेत आहात ते मनमानी करायला नाही. संविधानाची शपथ घेऊन तुम्ही खुर्चीत बसलात, संविधानाची शपथ घेऊन तुम्ही पदावर आलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान काय म्हणतं? संविधान असं म्हणतं की या देशात समता आली पाहिजे, गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची लूट बंद झाली पाहिजे. आणि तुम्ही सरकार म्हणून काय करताय? तुम्ही आमची लूटच चालवली. रेशन असो, शेतीचा संबंध असो, आपले रस्ते असो, वीज असो, पाणी असो, आरोग्य असो, शिक्षण असो, सगळ्या क्षेत्रात लूट. आणि हा जो मीटर पळवण्याचा कार्यक्रम चालू आहे तो माझ्या भावा बहिणींनो, तुम्ही ज्या ज्या गावांमधून आलाय, बाहेरच्या तालुक्यांमधून पण आज लोक आलेले, तळा तालुक्यातून आले, माणगाव तालुक्यातून आले, अलिबाग तालुक्यातून आले, आपापल्या गावाचा निरोप जाऊ द्या की मीटरला हात लावू द्यायचा नाही. कोणीही मीटर आपल्या बदलायला आला त्यांना म्हणायचं तुम्ही कोणाला सांगा. हे कंपनीचे सरकारी लोक नसतात, हे अदानीच्या कंपनीचे लोक येतात आणि तुम्हाला न विचारता मीटर काढतात. तुम्ही जर त्यांना विचारता का मीटर काढताय तर ते सांगतात तुमचा मीटर फॉल्टी. अरे मग फॉल्टी आहे तर मी तक्रार केली होती का? माझा मीटर बदला अशी तक्रार आपण केली होती का? तक्रार केलेली नसताना मीटर काढलं जातं. आणि या आता अदानीच्या कंपनी बरोबर सरकारी अधिकारी पण येऊन लागलेले. त्या सगळ्यांना जाब विचारला पाहिजे तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. आम्ही तुमचे ग्राहक आहोत, आम्ही दिलं भरतो म्हणून तुमच्या नोकऱ्या चालतात. आमच्या खिशातल्या पैशाने तुम्ही खुर्च्यांवर बसलेले आहात, त्यामुळे आमच्याशी तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. अदानीशी इमानदारी दाखवू नका. बरोबर आहे? अदानीशी आणि सगळं काही तुम्ही अदानीला द्यायला निघालाय. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून आज देशातलाच नाही जगातला सर्वात श्रीमंत कोण झालेला आहे? अदानी झाला. विजेचा धंदा त्याच्याच खिशात, आरोग्य त्याच्याच खिशात, शिक्षणाचा त्याच्याच खिशात, कोळसा त्याच्याचकडे, विमानतळ त्याच्याचकडे, सगळ्या खाणी जमिनी, मोठी मोठी कंत्राटं कोणाकडे? अदानीकडे. मुंबईमध्ये धारावी मोठी झोपडपट्टी आहे, ती विकसित करायचं कंत्राट कोणाकडे? अरे एकाच माणसाला
तुम्ही श्रीमंत बनवायला निघालाय. बाबासाहेब आंबेडकरांनी हा इशारा दिला होता की या देशामध्ये समता नांदली पाहिजे. तुम्ही तर अख्खं साम्राज्य आघाडीचं करायला निघाले आणि आता आमच्या घरात तुम्ही हात घातलाय. आमच्या घरातल्या मीटरमध्ये तुम्ही हात घातलाय. हा आम्ही चालवून घेणार आणि ही चोरी जागोजाग गावोगाव आणि लोक जाऊ द्या. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, हे व्हिडिओ जागोजाग जाऊ द्या आणि सगळ्यांना हे सांगायचंय की अजिबात आमचा मीटर बदलू द्यायचा नाही. कारण वीज कायदा असं म्हणतो की मीटर ही ग्राहकाची मालमत्ता आहे. ग्राहकाच्या संमतीशिवाय मीटर बदलता येणार नाही. आणि हे आपले राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा विधानसभेत सांगतात. जरा काय सांगतात ते आपण ऐकूया. म्हणजे मी काय बोलते ते खरं आहे का खोटं आहे याचा हा सूर्यन हा जयद्रथ इथंच त्याची शहानिशा होईल. तर आपले मुख्यमंत्री या स्मार्ट मीटरच्या बाबतीत काय बोलतात ते मी तुम्हाला ऐकवणार आहे. याचा कुठे लावण्यात येणार आहे? बसवलेच नाहीये, बसवलेच नाहीये. काळजी करू नका, तुम्ही बसा, बसवलेच नाहीये. म्हणजे विधान भवन हे आपल्या लोकशाहीमधलं आपल्या राज्यातलं सर्वात उच्च, आपण जिथे निवडून पाठवलेले आहेत आपले आमदार, तिथे बसून त्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री सांगतात की सर्वसामान्य माणसांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही, सक्ती करण्यात येणार नाही. अरे मग तुम्ही त्या सर्वोच्च विधान भवनामध्ये बसून जे बोलताय ते जमिनीवर जे खोटे ठरवताय त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? हा आमचा आजच्या मोर्चाचा सवाल आहे. आणि पोलीस बंधूंनी आणि पाटील साहेब इथे बंदोबस्ताला आहेत, त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की हा मोर्चा न्यायासाठी, कायद्यासाठी, संविधानासाठी जबाबदारीने काढलेला मोर्चा आहे. जर मुख्यमंत्री एक बोलतात आणि जमिनीवर त्यांचे अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी दुसऱ्या वाटेने चालतात तर तुम्ही ग्राहकांना दमात घेता कामा नये. तुम्ही त्या कंपनीच्या लोकांना दमात घेतलं पाहिजे. आमचा लढा न्यायासाठी, आमचा लढा न्यायासाठी. आणि हे जे मीटर बसवलं जाणार आहे ते प्रीपेड मीटर आहे. म्हणजे आता आपण काय करतो, लाईटचं बिल येतं, ते बिल आल्यावर आपण भरायला जातो. आता ते बिल या बंधूंनी सांगितलं की 600 येत होतं, त्याचे 6000 झाले. या ताईंना किती आलं ते सांगा, तोंडाने सांगा. या ताईंना 50,000 रुपये बिल आलेलं आहे. किती? आता हे बिल आहे 15,000 बिल आलेलं आहे. आणि आता हे बिल तुम्हाला आधी भरायचं आहे कारण प्रीपेड आहे. आपण फोन वापरतो त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 400 रुपये ज्यांचं बिल येत होतं त्यांना आता मीटर बदलल्यावर 15,000 रुपये. हा ही लूट आहे का नाही? आणि मग सरकार काय आम्हाला गोरगरिबांना लुटायला बसलाय का? ही लूट चालू घेतली जाईल का? त्यामुळे या लुटीच्या विरोधात आपण उभे आहोत. आपण न्यायाच्या बाजूने उभे आहोत. हा मोर्चा होऊ नये म्हणून आपल्यावर दबाव आणण्यात आला. इथल्या कार्यकारी अभियंत्यांनी पण आपल्याला पत्र लिहिलं की हा मोर्चा काढण्यात येऊ नये. पाटील साहेबांनी पण आपल्या प्रतिनिधींना बोलावलं, मोर्चा काढण्यात येऊ नये. आपल्याला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मोर्चा काढणं हे लोकशाहीचं महत्वाचं काम आहे. आंदोलन करणं हे संविधानिक काम आहे. कारण हे संविधान तुम्हाला आणि मला अर्पण केलंय, आपल्याला सामान्य माणसांना. त्याच्या पहिलेच शब्द आहे आम्ही भारताचे लोक. म्हणजे आपण आहोत लोक, आपल्यावर जबाबदारी आहे. आपण आहोत या देशाचे मालक. आणि या देशाचे मालक असताना आपली लूट करून जर अदानीची संपत्ती वाढवली जात असेल तर त्याला विरोध करायला जागरूक नागरिक म्हणून उतरावंच लागेल. आणि आंदोलन आणि मोर्चाला बंद करून जमणार नाही. कारण हा असंतोष जर लोकांच्या मनातला व्यक्त झाला नाही तर त्याचा कसं रूप आकला विक्राय येतं हे आपल्या सगळ्या शेजारच्या देशांमध्ये दिसलंय. त्याच्यापासून शिकलं पाहिजे. आणि भारत हा लोकशाही देश आहे म्हणून लोकशाही प्रक्रिया इथे जिवंत राहिल्या पाहिजे, आंदोलनं जिवंत राहिली पाहिजेत आणि लढण्याचा आवाज तुंबला पाहिजे. तेव्हा आपण सगळ्या लोकांना जाऊन हे सांगायचं आहे की हे मीटर बदलणं ही लूट चालू आहे, अजिबात मीटर बसवू देऊ नका.
यांना कितीतरी कोटी मीटर बसवायचे, पण आता जवळपास 40 लाख मीटर महाराष्ट्रात त्यांनी बदलले. पण त्याच्या पुढे आता एकही पाऊल पडू देता कामा नये. आज जसा आपण इथे मोर्चा काढला तसा जागोजागी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यात यापूर्वी मोर्चे निघालेले आहेत आणि स्मार्ट मीटरला विरोध केलेला आहे. त्यामुळे हा विरोध आपण कायम ठेवायचा आणि मुख्यमंत्री महोदयांना आणि जे स्वतः ऊर्जा मंत्री आहेत त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जे विधान भवनात बोलला त्याचीच अंमलबजावणी करायला आम्ही रस्त्यावर. तेव्हा कार्यकारी अभियंत्यांना मला सांगायला पाहिजे की आम्ही तुम्हाला 12 ऑगस्टला येऊन भेटलो होतो, 1.5 महिना होऊन गेला. तेव्हा तुम्ही म्हणालात की मी तुम्हाला वेळ देतो कारण ते गडबडीत होते जायच्या. आम्ही तुम्हाला वेळ देतो, मीटिंग देतो. आजची तारीख किती आहे? 15 ऑक्टोबर. जवळपास 2 महिने आलेले. 2 महिन्यात जर यांना वेळ मिळाला नाही तर मोर्चाची नोटीस काढल्याबरोबर कसं काय पत्र पाठवता आम्हाला भेटायला सांगता? याच्या आधी तुम्हाला भेटायला वेळ नव्हता. आता आम्ही आलेलो आहोत अधिकृत सनदशीर संविधानिक मार्गाने तुम्हाला भेटायला. तेव्हा आपलं शिष्टमंडळ आता आपले कार्यकारी अभियंत्यांना भेटायला जाणार आहे. त्यांना भेटून आल्यानंतर चर्चा काय झाली आणि निर्णय काय आणि आपण काय करायचं ते इथं सांगितलं जाईल. तोपर्यंत मोर्चात आलेल्या लोकांनी कुणीही इथून जायचं नाही. तुम्ही आम्हाला शिष्टमंडळाला वर जायला परवानगी देता? तोपर्यंत इथे थांबाल? ताई माझा मीटर काढून घेऊन 5 महिने झाले नाही.